नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी तुम्हा सर्वांचं एज्यू लर्निंग अकॅडमीवर खूप खूप स्वागत करते. तर आज आपण जो सब्जेक्ट चॉईस केला आहे तो आहे NCERT पॅटर्न किंवा CBSE बोर्डमधलं जे 6th स्टँडर्डचं सायन्सचं बुक आहे त्याच्यातला आपण फर्स्ट चॅप्टर आज बघणार आहोत, जेणेकरून MPSC UPSCच्या मुलांना पण त्याची मदत होईल आणि प्लस जे मुलं आत्ता 6th स्टँडर्डमध्ये CBSE बोर्ड शिकत आहेत, ज्यांची मातृभाषा मराठीत आहे, त्यांना मी अतिशय सोप्या पद्धतीत मराठीत शिकवणार आहे, मराठीत समजून सांगणार आहे. ठीक आहे, सो आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. जे या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला भरपूर महत्त्वाची इन्फॉर्मेशन या चॅनलद्वारे मी पोहोचवत राहणार आहे. ठीक आहे, सो आता आपण स्टार्ट करतो आहे. आपल्या फर्स्ट लेसनचं नाव आहे फूड व्हेअर डज इट कम फ्रॉम. म्हणजे काय? अन्न. जे आपण रोज जेवणात अन्न खातो ते कुठून येतं नेमकं ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करतो आहे. व्हॉट डिड यू ईट ॲट होम टुडे. आज तुम्ही काय खाल्लं घरी? प्रत्येकाला प्रश्न पडतोच की आपण जे घरात खातो ते नेमकं कुठून येतं. आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचं फूड खातो, राईट. सो ते कुठून येतं, काय, आपल्याला हे बघणं खूप गरजेचं आहे. फाइंड आउट व्हॉट युअर फ्रेंड एट टुडे. ठीक आहे, तुमच्या मित्राने आज काय खाल्लं आहे ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. डिड यू ईट द सेम काइंड ऑफ फूड यस्टरडे अँड टुडे. तुम्ही काल आणि आज सेमच जेवलात का रे? नाही. वी ऑल ईट डिफरंट काइंड्स ऑफ फूड ॲट डिफरंट टाइम्स. आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचं फूड खात असतो, बरोबर. दुपारी वेगळं खातो, रात्री वेगळं खातो. आपण तेच फूड खात नाही. ठीक आहे, आता फर्स्ट पॉईंट आहे आपला फूड व्हरायटी. आस्क युअर ॲक्टिव्हिटी आहे पहिली. आस्क युअर फ्रेंड्स इन द स्कूल अबाउट द आयटम्स दे वुड बी ईटिंग ड्युरिंग अ डे. ठीक आहे, तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना विचारायचं आहे की तुम्ही दिवसभरात काय खाल्लं आहे. सी इफ यू कॅन ऑल्सो गेट दिस इन्फॉर्मेशन फ्रॉम फ्रेंड्स स्टेईंग इन डिफरंट स्टेट्स ऑफ इंडिया. तुमचे जर वेगवेगळ्या स्टेट्समधले फ्रेंड्स असतील तर तुम्ही त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता की तुम्ही आज काय जेवलात. व्हरायटी दिसतील तुम्हाला त्यामुळे. ठीक आहे, लिस्ट ऑफ ऑल आयटम्स इन युअर लिस्ट ऑल द आयटम्स इन युअर नोटबुक ॲज गिवन बिलो. तुम्हाला सगळे लिस्ट आउट करायचे आहेत आयटम्स जे तुमच्या फ्रेंड्सने खाल्लेले आहेत. ठीक आहे, टेबल 1.1 फॉर ॲज मेनी फ्रेंड्स ॲज पॉसिबल. तुम्हाला जो खाली टेबल दिलेला आहे, व्हॉट डू वी ईट, नेम ऑफ द स्टुडंट अँड फ्रेंड, फूड आयटम्स ईटन इन अ डे. त्या फ्रेंडचं तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि त्या फ्रेंडनी आज काय जेवला तो ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. ठीक आहे, नाव देअर सीम्स टू बी सो मच व्हरायटी इन द फूड दॅट वी ईट. त्यातून तुम्हाला असं लक्षात येईल की आपण जे फूड खाल्लं आहे सगळ्यांनी, तुमच्या फ्रेंड्सनी, तुम्ही, त्यात खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज आहेत, राईट. वेगवेगळे प्रकार आहेत. व्हॉट आर दिस फूड आयटम्स मेड ऑफ. हे जे अन्न तुम्ही खाल्लं आहे, हे जे तुम्ही सगळं जेवलं आहात ते कशाचं बनलं आहे. थिंक अबाउट राईस कुक्ड ॲट होम. तुमच्या घरी जो भात बनतो, तुमच्या घरी जो राईस तयार होतो त्याच्याबद्दल तुम्ही विचार करा की तो कसा तयार होतो. वी टेक रॉ राईस. तुम्ही काय घेता? कच्चा तांदूळ घेता. अँड बॉईल इट इन वॉटर. तर तुम्ही पाण्यात उकळता, राईट. जस्ट 2 मटेरियल्स और इन्ग्रेडियंट्स आर नीडेड टू प्रिपेअर अ डिश ऑफ बॉइल्ड राईस. तुम्हाला भात बनवण्यासाठी काय काय लागतं? फक्त पाणी आणि राईस लागतं, राईट. मीठ पण लागतं, बट फक्त तुम्हाला तो भात शिजवायचा आहे. तर भात शिजवण्यासाठी तुम्हाला काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते दिलेले आहेत. ऑन द अदर हँड सम फूड आयटम्स आर मेड विथ मेनी इन्ग्रेडियंट्स. आणि ते जर दुसऱ्या बाजूला बघितलं, सपोज काही भाज्या बघितल्या तुम्ही, तर त्या बनवण्यासाठी किती आयटम्स लागतात? ह्याच्यापेक्षा तर जास्तच लागत असतील, राईट. भरपूर आयटम्स लागतात. मसाले लागतात, त्यानंतर भाजी लागते, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं लाईक कोथिंबीर वगैरे पण आपण यूज करतो, जिरे मोहरी अँड ऑल सगळं लागतं, राईट. To prepare vegetable curry we need different kinds of vegetables, salt, spices, oil and so on. आता मी जे तुम्हाला सांगितलं, एक भाजी तुम्हाला जर बनवायची आहे तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लागणार आहे, राईट. ॲक्टिव्हिटी 2, चूज सम ऑफ आयटम्स यू लिस्टेड इन टेबल 1.1. आता तुम्ही जो मागे टेबल केला आहे त्यात तुम्ही जे आयटम्स लिहिलेले आहेत ते तुम्हाला चूज करायचे आहेत. अँड ट्राय टू फाइंड आउट व्हॉट इन्ग्रेडियंट्स आर यूज टू प्रिपेअर दिस बाय डिस्कसिंग विथ युअर फ्रेंड्स अँड एल्डर्स ॲट होम. आता तुम्हाला काय करायचं आहे, तो जो मागचा टेबल बनवलेला आहे त्याच्यातून तुम्हाला ते जे तुम्ही खाल्लेलं आहे किंवा तुमच्या फ्रेंड्सने खाल्लेलं आहे तर ते बनवण्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स, काय काय साहित्य लागलं ते तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सशी डिस्कस करायचं आहे. प्लीज तुमच्या घरातले जे मोठे लोक असतील त्यांच्याशी तुम्हाला डिस्कस करायचं आहे. लिस्ट देम इन टेबल 1.2. सम एक्झाम्पल्स आर गिवन हिअर.
ॲड सम मोर आयटम्स टू द लिस्ट. खाली त्यांनी काही काही एक्झाम्पल दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या आणि प्लस तुम्हाला अजून काही एक्झाम्पल ॲड करता आले तर ते करायचे आहेत. ठीक आहे. ओके, सो नेक्स्ट, what do we find? Do we find some ingredients common for different food items? आपल्याला काय सापडतंय आता? आपल्याला काही कॉमन इन्ग्रेडियंट सापडले का रे फूड आयटम्स बनवताना? डिस्कस इन क्लास. ते तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत डिस्कस करा. ठीक आहे. सो वेअर डू दिस इन्ग्रेडियंट्स कम फ्रॉम? मग हे जे कॉमन इन्ग्रेडियंट सापडले किंवा वेगवेगळे इन्ग्रेडियंट सापडले ते कुठून येतं नेमकं सगळं? सो सेकंड पॉईंट आपण पाहतोय, फूड मटेरियल्स अँड सोर्सेस. इट मे बी इझी फॉर अस टू गेस द सोर्सेस ऑफ सम ऑफ द इन्ग्रेडियंट्स दॅट वी लिस्टेड इन टेबल 1.2. ते खूप इझी आहे की गेस करणं की ते जे सोर्सेस आहेत, आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स मिळालेले त्याचे सोर्सेस काय काय आहेत. ठीक आहे. 1.2 जो टेबल दिलेला आहे त्याचे सोर्सेस आपल्याला काढायचे. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फॉर इन्स्टन्स. ठीक आहे. त्याचे सोर्सेस काय असू शकतात? व्हेजिटेबल्स असू शकतात, फ्रूट्स असू शकतात, राईट. वेअर डू दे कम फ्रॉम? ते कुठून आलेत? प्लांट्स ऑफकोर्स. बरोबर, प्लांटशिवाय आपल्याला कोण देऊ शकतं? व्हॉट आर द सोर्सेस ऑफ राईस ऑर व्हीट? राईस आणि व्हीट बनण्यासाठी कोणते सोर्सेस आहेत? यू मे हॅव सीन पॅडी ऑर व्हीट फील्ड्स विथ रॉज अँड रॉज ऑफ प्लांट्स. रोज ऑफ प्लांट्स. आता तुम्ही व्हीट म्हणजे गव्हाच्या शेतात जर तुम्ही गेलात तर तुम्ही काय बघताल की रोज ऑफ प्लांट्स म्हणजे एका रेषेत झाडे लावलेले असतात. तुम्ही जर शेत पाहिलं असेल तर तुम्हाला जाणवेल की एका रेषेत असे गव्हाची शेती केलेली असती, तांदळाची शेती केलेली असती. विच गिव्ह अस दिस ग्रेन्स, जे आपल्याला हे धान्य देतात. ग्रेन्स म्हणजे काय तर धान्य. अँड देन देअर आर फूड आयटम्स लाईक मिल्क, एग्स अँड मीट विच कम फ्रॉम ॲनिमल्स. आता काही फूड आयटम्स असे आहेत लाईक दूध, अंडी आपण खातो, मांस खातात, काही काही लोक मांसाहारी असतात, ते नॉनव्हेज खातात. त्यांना हे सगळं फूड आयटम्स कुठून मिळतात? तर ॲनिमल्सपासून मिळतात, म्हणजेच प्राण्यांपासून मिळतात. आता आपण दोन सोर्सेस पाहिले, एक म्हणजे प्लांट आणि दुसरा म्हणजे ॲनिमल्स, राईट. आता आपण ॲक्टिव्हिटी 3 पाहतोय. लेट अस टेक द फूड आयटम्स लिस्टेड अर्लियर अँड ट्राय टू फाइंड आउट वेअर दे कम फ्रॉम. तर तुम्हाला काय करायचं आहे की जे फूड आयटम्स आपण आत्तापर्यंत लिस्टेड आउट केलेले आहेत तर ते नेमकं कुठून मिळालेत ते तुम्हाला काढायचं आहे. त्याचे सोर्सेस काढायचे, द इन्ग्रेडियंट्स अँड द सोर्सेस. ओके. सम एक्झाम्पल्स आर शोन इन टेबल 1.3. आता काही एक्झाम्पल्स तुम्हाला इथे दिलेले आहेत बघा. इडली कशापासून बनते? राईस, उडद डाळ, सॉल्ट आणि वॉटर. तसं राईस कुठून मिळते? प्लांट. आता उडीद डाळ कुठून? प्लांट. सॉल्ट पण आपल्याला कुठून मिळेल? सॉल्ट हे आपल्याला समुद्रापासून मिळतं. सो आपल्याला नेचर त्याचा सोर्स लिहावा लागेल, राईट. वॉटरचा पण नेचर सोर्स लिहावा लागेल, राईट. नाव ओके, सो विल गो ऑन नेक्स्ट पेज. आता आपल्याला इथे काही डायग्राम्स दिलेत, हे बघा. प्लांट सोर्सेस आपल्याला इथे दिलेले आहेत, फ्रूट्स दिलेले आहेत आणि आपण डाळ ज्या खातो, तुम्ही वरण भात खात असाल तर ते जे वरण आहे, भात आहे, ते सगळं प्लांट सोर्सेस झाले. आणि सोर्सेस ऑफ फूड इन्ग्रेडियंट्स ॲनिमल सोर्सेस तुम्हाला दिलेले आहेत, लाईक एग्स, चिकन काही जण खातात, तर ते झाले ॲनिमल सोर्सेस. ओके ओके. व्हॉट डू वी कन्क्लूड फ्रॉम ॲक्टिव्हिटी 3? आपल्याला ॲक्टिव्हिटी 3मधून काय कन्क्लूड झालं पाहूया. प्लांट्स आर द सोर्सेस ऑफ फूड इन्ग्रेडियंट्स लाईक ग्रेन्स, सिरियल्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. प्लांट्सपासून आपल्याला काय काय मिळू शकतं? तर धान्य मिळतं, सिरियल्स म्हणजे डाळी मिळतात, व्हेजिटेबल्स म्हणजे आपल्याला भाज्या मिळतात आणि फ्रूट्स मिळतात म्हणजेच फळं मिळतात. ॲनिमल्स प्रोव्हाइड अस विथ मिल्क प्रोडक्ट्स अँड एग्स. आपल्याला ॲनिमल्स काय काय प्रोव्हाइड करतात? दूध प्रोव्हाइड करतात, मीट प्रोडक्ट्स म्हणजेच काय, मांसाहारी जर असतील लोक तर त्यांना मांस मिळतं आणि प्लस काय मिळतात? एग्ज मिळतात म्हणजे अंडी मिळतात. काऊज, गोट्स अँड बफेलोज आर सम कॉमन ॲनिमल्स विच गिव्ज अस मिल्क. तसं आपण बघायला गेलं तर गाय, त्याप्रमाणे शेळी आणि म्हैस हे जे ॲनिमल्स आहेत हे कॉमन ॲनिमल्स आहेत जे आपल्याला दूध देतात. ठीक आहे. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स लाईक बटर, क्रीम, चीज अँड कर्ड आर यूज टू ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता दुधाचे आणि दुधाचे काही पदार्थ, मिल्क प्रोडक्ट्स, जसं की बटर तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही खात असाल, अमूल बटर वगैरे. त्यानंतर क्रीम आणि चीज आणि कर्ड म्हणजे दही, चीज तर तुम्ही खाल्लेलंच आहे, क्रीम तर तुम्ही पाहिली, साय पण तुम्ही म्हणू शकता क्रीमला.
आर यूज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण जगभरात ते यूज केलं जातं. ते आपल्याला ॲनिमल सोर्सेसमध्ये घेता येईल. कॅन यू नेम सम अदर ॲनिमल्स विच गिव्स अस मिल्क, तुम्ही अजून कोणत्या ॲनिमल्सची नावं सांगू शकता का की जे आपल्याला मिल्क देऊ शकतील? ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहेत, कमेंट करायचे आहेत. प्लांट्स, आता थर्ड पॉईंट पाहू होता आपण, प्लांट पार्ट्स अँड ॲनिमल प्रोडक्ट्स ॲज फूड. प्लांट्स आर वन सोर्स ऑफ अवर फूड. प्लांट्स काय आहेत? एक सोर्स आहे आपल्या फूडचा. विच पार्ट्स ऑफ अ प्लांट, आता प्लांटचे कोणते पार्ट आपण सोर्सेस म्हणून घेतो ते आपल्याला पाहिजे. ठीक आहे. वी ईट मेनी लिफी व्हेजिटेबल्स, आपण खूप पालेभाज्या खातो बरोबर. जसं की आपण मेथी खातो, आपण पालक खातो, त्याचे आपण पानं खातो, राईट. वी ईट फ्रूट्स ऑफ सम प्लांट्स, आपण काही काही झाडांचे फ्रूट्स खातो, फळं खातो. समटाईम रूट्स, कधी कधी आपण रूट्स खातो, राईट. समटाईम स्टेम्स, रूट्स म्हणजे आपण काही काही झाडांचे फळं खातो, कधी कधी आपण काही काही झाडांचे स्टेम्स खातो, राईट. अँड इवन फ्लावर्स, काही काही ह्याचे आपण फुलं पण खातो. हॅव यू एव्हर इटन पंपकिन, तुम्ही कधी भोपळा खाल्लेला आहे का ते विचारतात तुम्हाला. ठीक आहे. हॅव यू इटन पंपकिन फ्लॉवर्स डिग्ड इन राईस पेस्ट अँड फ्राईड. ओके. ट्राईड इट, ट्राईड, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आहे की तुम्हाला पंपकिन फ्लॉवर्स त्यांनी ट्राय करायला सांगितलेले आहेत. ठीक आहे. वरती आपल्याला त्यांनी एक डायग्राम दिली आहे, त्यात तुम्हाला फ्लॉवर्स दाखवलेले आहेत, फ्रूट दाखवलेलं आहे, स्टेम दाखवलेलं आहे, लीफ दाखवलेलं आहे. बड म्हणजे एक फुटत असतं, त्याला एक नवीन पान फुटणार असतं, त्याला आपण बड म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर नोड दाखवलेला आहे त्यांनी, इंटर नोड पण दाखवलेलं आहे. नोड म्हणजे काय की जिथून तुमचं लीफ कनेक्ट होतं आहे ते नोड आहे. आणि इंटर नोड काय आहे तर दोन पानांमधील जो गॅप म्हणजे तो जो स्टेमचा गॅप आहे त्याला इंटर नोड म्हणलेला आहे. प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, रूट सिस्टीम आणि वरची आहे ती शूट सिस्टीम. ते आपल्याला पुढे पाहायचंच आहे. मी जस्ट एक डायग्राम तुम्हाला ती दाखवून दिली. सम प्लांट्स हॅव 2 or more edible पार्ट्स, काही काही जे प्लांट्स आहेत त्यांना 2 आणि 2 पेक्षा जास्त खाण्यासारखे पार्ट्स असतात. सीड्स ऑफ मस्टर्ड प्लांट्स गिव्स अस ऑइल. मस्टर्ड प्लांट म्हणजे काय? मोहरी. मोहरीच्या ज्या बिया असतात त्याच्यापासून, मोहरीपासून आपण ऑइल बनवू शकतो. अँड द लिव्स आर यूज्ड ॲज व्हेजिटेबल. त्या मोहरीचे जे पाने आहेत ते आपण झाडा म्हणजे व्हेजिटेबल म्हणून खाऊ शकतो. कॅन यू थिंक ऑफ द डिफरंट पार्ट्स ऑफ अ बनाना प्लांट दॅट आर यूज्ड ॲज फूड. तर तुम्ही बनानाचे जे पार्ट्स आहेत ते तुम्हाला माहिती आहे का वेगवेगळ्या रूपात आपल्याला वापरू शकतो आपण. थिंक ऑफ मोर एक्झाम्पल वेअर 2 or more पार्ट्स ऑफ अ सिंगल प्लांट आर यूज्ड ॲज अ फूड. असेच तुम्हाला आता हे मस्टर्डचं एक एक्झाम्पल दिलं त्यांनी, प्लस एक बनानाचं दिलं. असेच तुम्हाला स्वतः थिंक करून सांगायचे आहेत. ठीक आहे. पहिली काय म्हणते, पहिली वॉन्ट्स टू नो इफ एनी ऑफ अवर फूड कम्स फ्रॉम सोर्सेस अदर दॅन प्लांट्स अँड ॲनिमल्स. पहिली म्हणते की प्लांट्स आणि ॲनिमल्स सोडून अजून सोर्सेस आहेत का जिथून आपल्याला फूड मिळेल. आता खाली जो आपल्याला हे दिला आहे टेबल, प्लांट पार्ट्स ॲज फूड, त्यांनी काय सांगितलेलं आहे की प्लांटचे जे काही काही वेगवेगळे पार्ट्स आहेत ते आपण फूड म्हणून कसं खाऊ शकतो. आता ब्रिंजल करी, ओके, तुम्हाला जर वांग्याची भाजी बनवायची आहे तर इन्ग्रेडियंट्स काय लागणार आहेत? ब्रिंजल लागेल, चिली लागणार आहे तिखट व्हायला, ते ऑइल फ्रॉम ग्राउंडनट, मस्टर्ड, सोयाबीन, एनी अदर प्लांट. ठीक आहे. तर ब्रिंजल काय झालं? झाडाचं फ्रूट झालं. चिली काय झाली? झाडाचं फ्रूट झालं. आणि ऑइल काय झालं? तर ते ऑइल फ्रॉम ग्राउंडनट, मस्टर्ड म्हणजे काय झालं? तर सीड्स झाल्या. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला अजून 2 कॉलम फिलअप करायचे आहेत. ओके. फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला असं दिलं आहे, डू नॉट ट्राय टू टेस्ट अननोन प्लांट्स अराउंड यू टू सी इफ दे आर इडिबल. तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल काय लक्षात घ्यायचं आहे तर तुमच्या आजूबाजूला जे झाडं आहेत जे अननोन आहेत, तुम्हाला ते माहिती नाही आहेत, ते तुम्हाला डिरेक्टली टेस्ट करायचे नाही आहेत, की खाऊन बघायचे नाही आहेत की खरंच ते खाण्याजोगे आहेत की नाही. सम प्लांट्स कुड बी पॉयझनस, काही काही प्लांट्स जे असतात ते पॉयझनस असतात. सो बी केअरफुल अबाउट दॅट. ठीक आहे. काही काहींना पोटाचे प्रॉब्लेम होऊ शकतात, खूप प्रॉब्लेम होतात, पॉयझनस असतात काही काही झाडं. ठीक आहे. आता बघूया आपण ॲक्टिव्हिटी 4. फ्रॉम ऑल द फूड आयटम्स यू हॅव लिस्टेड इन टेबल 1.3
1.3चा जो टेबल होता, थर्ड टेबल आपण बनवलेला. चूज दोज आयटम्स हुज इन्ग्रेडियंट्स आर ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स. आता त्यात तुम्ही जेव्हा टेबल बनवताल तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करू शकताल. तुम्हाला त्याच्यातून काय करायचं आहे की ते काही फूड आयटम्स तुम्हाला चॉईस करायचे जे तुम्हाला प्लांट्सपासून मिळालेले आहेत. विच पार्ट ऑफ प्लांट, आता ते कोणत्या प्लांटच्या पार्टपासून मिळालं ते पण पाहायचं. आयडेंटिफाय दिस अँड लिस्ट द फूड आयटम्स अँड प्लांट पार्ट्स ॲज शोन इन टेबल 1.4. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, टेक सम ड्राय मूग और चना. तुम्हाला मूग आणि चना कोणतं तरी एक चॉईस करा आणि त्याचे ड्राय सीड्स घ्या. पुट अ स्मॉल क्वांटिटी ऑफ सीड्स इन अ कंटेनर फिल्ड विथ वॉटर. आता काय करायचं, मूठ भरून घ्या तुम्ही, मी सांगते तुम्हाला, आणि एका वॉटर फिल्ड विथ वॉटर, एखादा जर ग्लास असेल की एखादं भांडं घ्या, त्याच्यात पाणी घ्या आणि लिव्ह दिस असाइड फॉर अ डे. एक दिवसासाठी तुम्हाला ते ठेवून द्यायचं. नेक्स्ट डे ड्रेन द वॉटर कम्प्लिटली अँड लिव्ह द सीड्स इन वेसल. आता काय करायचं आहे तुम्हाला, त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्याच्या सीड्स आहेत त्या एका व्हेसलमध्ये ठेवून द्यायच्यात. ठीक आहे. रॅप दॅम, त्यांना कवर करून टाकायचं तुम्हाला विथ अ पीस ऑफ वेट क्लोथ. काय करायचं आहे, एका ओल्या फडक्यावरी त्याला कव्हर करायचं आहे. ठीक आहे. सॉरी. अँड सेट असाइड. मग ते परत ठेवून द्यायचं. द फॉलोइंग डे डू यू ऑब्झर्व एनी चेंजेस इन द सीड्स. आता तुम्ही ही प्रक्रिया पाहिलीच असणार आहे. मूग येतात, मूग जे असतात त्या मुगाला आपण मोड आणतो, मटकीला मोड आणतो. तुमची आई घरात करतच असणार आहे हे. तर ती जी प्रक्रिया आहे ती एकदाच आईला म्हणायची, मी करून बघतो. ठीक आहे. हे चेंजेस तुम्ही बघू शकता. अ स्मॉल व्हाईट स्ट्रक्चर मे बी ग्रोन आउट ऑफ सीड्स. ठीक आहे. इफ सो द सीड्स हॅव स्प्राउटेड. स्प्राउटेड म्हणजे काय, त्याला मोड आलेले आहेत. इफ नॉट वॉश द सीड्स इन वॉटर. जर आले नसतील तर पुन्हा ते पाण्याने धुवा. ड्रेन द वॉटर अँड लिव्ह देम असाइड फॉर अनदर डे. जर नाही आले तर त्यांना पूर्ण धुवायचे आणि तुम्हाला परत ते ठेवून द्यायचे एका वेट क्लॉथमध्ये साईडला. द नेक्स्ट डे सी इफ द सीड्स हॅव स्प्राउटेड. परत चेक करा आलेत की नाही त्यांना मोड. आफ्टर वॉशिंग दिस स्प्राउटेड सीड्स यू कॅन ईट देम. जेव्हा त्यांना मोड आलेले असतात, हे खूप हेल्दी आहे ॲक्च्युली खाण्यासाठी. जेव्हा त्याला मोड आलेले असतात तुम्ही त्यांना धुवून खाऊ शकता. दे कॅन ऑल्सो बी बॉइल्ड. तुम्ही ते बॉईल करून पण खाऊ शकता. ॲड सम स्पायसेस अँड गेट अ टेस्टी स्नॅक टू इट. त्यात तुम्ही थोडंसं लाल तिखट, जिरे मोहरी असं काही स्पायसेस ॲड केले तर ते तुम्ही नाश्त्यासाठी खूप छान टेस्टी एक नाश्ता तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. डू यू नो व्हेअर हनी कम्स फ्रॉम. आता थोडंसं वेगळं चेंज आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का मध कुठून मिळतं. प्रत्येकाला माहिती आहे मधमाशा देतात, राईट. मधमाशांच्या पोळ्यातून मिळतं आपल्याला, म्हणजे मधमाशा त्या तयार करतात. ऑर हाऊ इट इज प्रोड्युस्ड. हॅव यू सीन अ बीहिव व्हेअर सो मेनी बीज कीप बझिंग अबाउट. तुम्ही एखादं माशांचं पोळं पाहिलं आहे का. बीज कलेक्ट नेक्टर म्हणजे स्वीट ज्यूस. ठीक आहे. नेक्टरचा अर्थ पहा काय आहे, स्वीट ज्यूस, एक गोड ज्यूस जो की मधमाशा कलेक्ट करतात फुलांमधून फ्रॉम फ्लॉवर्स. कन्वर्ट इट इन टू हनी. आणि त्याला कशात कन्वर्ट करतात, हनीमध्ये म्हणजेच मधात. अँड स्टोअर इट इन देअर हिव म्हणजे मधाचं पोळं. फ्लॉवर्स अँड देअर नेक्टर मे बी अवेलेबल ओनली फॉर अ पार्ट ऑफ द इयर. ते जे नेक्टर आहे ते काय पूर्ण वर्ष अवेलेबल नसतं, वर्षातले काही दिवसच ते नेक्टर त्या फुलात अवेलेबल असतं. सो बी स्टोअर दिस नेक्टर फॉर द यूज ऑल थ्रू द इयर. मग बीज काय करतात, ते जे नेक्टर आहे, तो जो स्वीट ज्यूस आहे तो त्यांना पूर्ण वर्षभर पुरेल म्हणून त्या स्टोअर करून ठेवतात. ठीक आहे. when we find such beehive, तर जेव्हा तुम्हाला असं मोहळ सापडतं, वी कलेक्ट द फूड स्टोअर्ड बाय द बीज ॲज हनी. ते जे त्यांचं फूड स्टोअर केलेलं असतं त्यांनी वर्षभरासाठी, ते आपण कलेक्ट करतो मध म्हणून. ठीक आहे. 5th पॉईंट, व्हॉट डू ॲनिमल्स इट. डू यू हॅव कॅटल ऑर अ पेट दॅट यू टेक केअर ऑफ. तुमच्याकडे कोणी पेट आहे का, एखादा डॉग, एखादी कॅट, एखादा बफेलो ऑर गोट. बफेलो म्हणजे तुमच्याकडे म्हैस किंवा शेळी किंवा डॉग किंवा कॅट असं आहे का कोणी. यू विल देन शुअरली बी अवेअर ऑफ द फूड द ॲनिमल इट. मग तुम्हाला नक्कीच माहिती असेल की ॲनिमल्स कशा प्रकारचं फूड खातात. व्हॉट अबाउट अदर ॲनिमल्स. पण दुसऱ्या ॲनिमल्सचं काय. हॅव यू एव्हर ऑब्झर्व व्हॉट अ स्क्विरल. स्क्विरल म्हणजे काय, खारुताई काय खाते तुम्ही पाहिलं आहे का. पिगियन काय खातात. लिझार्ड म्हणजे हे, लिझार्डमध्ये सगळे सरपटणारे प्राणी येतात, तर ते काय खातात ते तुम्हाला माहिती आहे का. पिगियन म्हणजे तुम्ही कबुतराला काही खाताना पाहिले का कधी. ऑर अ स्मॉल इन्सेक्ट,
छोटे छोटे जे किडे असतात ते काय खातात, सगळे वेगवेगळ्या प्रकारचं फूड खातात, राईट. ॲक्टिव्हिटी 6, सेव्हरल ॲनिमल्स आर लिस्टेड. सगळे खाली ॲनिमल्स लिस्ट केलेले आहेत 5व्या टेबलमध्ये. फॉर सम ऑफ देम द टाईप ऑफ फूड दे ईट. आता ते जे फूड खातात ते पण तुम्हाला दिलेलं आहे. इज ऑल्सो गिवन. फिल इन द ब्लँक्स इन द टेबल. आता तुम्हाला ते फिलअप करायचं आहे. बफेलो आणि कॅटचं तुम्हाला दिलेलं आहे. रॅट, लायन, टायगर, स्पायडर, हाऊस लिझार्ड, काऊ, ह्युमन बिंग, बटरफ्लाय, क्रॉ आणि अदर्स. जर तुम्हाला काही ॲनिमल्स सापडले तर तुम्हाला ते लिस्ट आउट करायचे आहेत. ते काय काय खातात हे पण सांगायचं आहे. ठीक आहे. आता ते झाल्यानंतर तुम्ही ॲक्टिव्हिटी 7 पहा. हॅव अ लुक अगेन ॲट 5th टेबल अँड ग्रुप द ॲनिमल्स एंटर्ड हिअर ॲज फॉलोज. ठीक आहे. प्लेस ॲनिमल्स विच इट ओनली प्लांट्स ऑर प्लांट प्रोडक्ट्स. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही लिस्ट आउट करताल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की जे ॲनिमल्स फक्त प्लांट खातात किंवा प्लांटचे काही पार्ट्स खातात त्यांना ग्रुप 1मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्यांना काय म्हणतात, हर्बीवरस ॲनिमल्स. जे ॲनिमल्स फक्त प्लांट किंवा त्यांचे प्लांटचेच पार्ट खातात त्यांना काय म्हणणार आपण, हर्बीवरस. देअर आर सम ॲनिमल्स विच इट अदर ॲनिमल्स. काही काही ॲनिमल्स तुम्हाला असे मिळतील की ते दुसऱ्या ॲनिमल्सला खातात. ठीक आहे. त्यांना ग्रुप 2मध्ये ठेवणार तुम्ही. ठीक आहे. आणि त्यांना आपण काय म्हणणार, कार्निवरस ॲनिमल. काही काही ॲनिमल्स तुम्हाला असे मिळतील जे दुसऱ्या ॲनिमल्सला खातात त्यांना तुम्ही काय म्हणणार, कार्निवरस ॲनिमल्स. डू यू फाइंड सम ॲनिमल्स विच ईट बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स. काही काही प्लांट्स काही काही ॲनिमल्स तुम्हाला असे मिळतील ते दोन्ही खातात, प्लांट्सही खातात ॲनिमल्स पण खातात. मग त्यांना काय म्हणणार, ओमनीवरस ॲनिमल. आता तुम्ही माणूसच एक एक्झाम्पल घ्या. माणूस दोन्ही खातो मग तो ओमनीवरस झाला. कार्निवरस कोणते आहेत, जे दुसऱ्या ॲनिमल्सला खातात. आणि हर्बीवरस कोणते आहेत, जे प्लांट्सला खातात किंवा प्लांट्सच्या पार्टला खातात. प्रिपेअर अ टेबल in 1.6 and enter this separately in the 3 columns as shown. आता हर्बीवरस, कार्निवरस आणि ओमनिवरस असे टेबल्स तुम्हाला करायला लावलेले आहेत. पहिली wants to know where you would place human beings. ह्युमन बिंग्सला तुम्ही कुठे ठेवताल तिने विचारले. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. We know that there are many amongst us who do not get sufficient फूड. आता तुम्हाला आपल्याला असे बरेच लोक माहिती आहेत, आपल्यापैकी पण काही लोक असे जे लोक लेक्चर ऐकत असतील त्यांना सफिशियंट फूड मिळत नाही. एक वेळेस जेवायला मिळतं काही काही लोकांना. ठीक आहे. वी नीड टू फाइंड वेज बाय विच मोर फूड कॅन बी प्रोड्यूस्ड इन द कंट्री. तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या देशात अजून कसं फूड प्रोड्यूस होईल त्याचा विचार करायचा आहे. दॅट विल नॉट बी इनफ. फक्त एवढं करून पण उपयोग नाही आहे. वी विल नीड टू फाइंड वेज टू इन्श्योर दॅट दिस फूड इज मेड इझिली अवेलेबल टू ईच वन ऑफ अस. आणि अजून काय आपल्याला बघायचं आहे की हे जे फूड तयार होतं आहे ते सगळ्यांना इझिली कसं अवेलेबल होईल. फूड बनतं आहे तेवढं बस नाही आहे ना, सगळ्यांना इझिली अवेलेबल झालं पाहिजे. 2 वेळेसचं अन्न लोकांना मिळालं पाहिजे, ते पण आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथे काही कीवर्ड्स दिलेले आहेत. इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय, साहित्य, काही गोष्टी ज्या तुम्ही एखादी रेसिपी बनवता त्यासाठी तुम्ही काय इन्ग्रेडियंट्स, काही वस्तू लागतात. ठीक आहे. इडिबल म्हणजे खाण्याजोगं. नेक्टर म्हणजे स्वीट ज्यूस मी मागाशी सांगितलं. स्प्राउटेड सीड्स म्हणजे काय की जे स्प्राउटेड म्हणजे मोड आलेले धान्य. ठीक आहे. आणि हर्बीवरस म्हणजे काय की तुम्ही हर्बीवरस मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जे ॲनिमल्स प्लांट्स खातात किंवा प्लांट्सचे पार्ट्स खातात म्हणजे ग्रीन प्लांट्स खाणारे म्हणू शकता तुम्ही त्यांना हर्बीवरस. कार्बीवरस म्हणजे जे दुसऱ्या ॲनिमल्स खातात. आणि ओमनीवरस म्हणजे जे प्लांट्स आणि ॲनिमल्स दोन्ही खातात असे. आता समरी बघा, एकदा वाचते मी. देर इज अ लॉट ऑफ व्हेरिएशन इन द फूड इटन इन डिफरंट रिलिजियन्स ऑफ इंडिया. तुम्ही इंडियामध्ये जर वेगवेगळे रिलिजियन्स बघितले तर तुम्ही बघू शकता की किती वेगवेगळ्या प्रकारचं फूड खाल्लं जातं. द मेन सोर्सेस ऑफ अवर फूड आर प्लांट्स अँड ॲनिमल्स. किती वेगवेगळ्या प्रकारचं फूड खाल्लं गेलं तरी पण त्याचे सोर्सेस काय आहेत, प्लांट्स आणि ॲनिमल्स. ॲनिमल्स विच इट ओनली प्लांट्स मी आत्ताच सांगितलं. दे आर हर्बीवरस विच इट ओनली ॲनिमल्स. दे आर कार्निवरस अँड विच इट बोथ प्लांट्स अँड अदर ॲनिमल्स. दे आर कॉल्ड ॲज ओमनीवरस. ठीक आहे.
आता खाली एक्झरसाइज दिलेली आहे. सो ती एक्झरसाइज तुम्हाला बघायची आहे, नंतर ते सोडवायचे आहे. सो तुम्हाला काहीही डाऊट असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी टेलिग्रामची लिंक टाकते आहे. तुम्ही त्याच्यावरती डाऊट्स विचारू शकता. जर कोणाला ह्या बुक्सच्या PDF लिंक हव्या असतील तर त्या पण मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करेल. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन कमेंट. जर तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही एकतर कमेंट करा किंवा टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन होऊन मला डिरेक्टली डाऊट विचारू शकता. ठीक आहे. सो आज आपण इथेच थांबतो आहे. तुम्हाला हा जर माझं शिकवणं आवडलं असेल, जर तुम्हाला अजून माहिती घ्यायची असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. मी रोज आता वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ टाकणार आहे, तुम्हाला भरपूर माहिती प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. मी आज इथेच थांबते आहे. थँक्यू.